नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंगवरचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्नांची डिफिकल्टी लेवल ही थोडीशी सोपी असेल, परंतु प्रश्नांचा पॅटर्न हा पेपरमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे असेल। माझ्याबरोबरच तुम्ही देखील या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, विच नंबर विल कम नेक्स्ट इन द सिरीज। तर नंबर सिरीजवरती प्रश्न आहे। इथे ही नंबर सिरीज दिलेली आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते आपल्याला शोधायचे आहे। हे नंबर्स आधी लिहून घेऊया। 2, 6, 12, 20, 30 आणि क्वेश्चन मार्क। हा क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा आहे। तर अशा प्रकारच्या नंबर सिरीजमध्ये प्रत्येक नंबर्समध्ये काही ना काही साम्य असतं, तर ते साम्य आपल्याला शोधायचं असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज असते। अशा प्रकारचे प्रश्न सोपे असतात, परंतु विदिन अ सेकंद आपल्याला तो क्ल्यू शोधता आला पाहिजे त्या नंबर्समधील, तरच आपल्याला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं। चला तर मग आपण या नंबरमधील साम्य शोधूया। सुरुवात आपण या नंबर्समधील गॅपपासून करूया। 2 + 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30। बारकाईने बघितलं तर एक लक्षात येईल की या नंबर्समध्ये जो गॅप आहे 4, 6, 8, 10 याच्यामध्ये 2चा फरक आहे। त्यामुळे या 30 आणि या क्वेश्चन मार्कच्या जागी जो नंबर असेल त्याच्यामध्ये 10 + 2 12चा फरक असेल। त्यामुळे या क्वेश्चन मार्कच्या जागी येणारा जी संख्या असेल 30 + 12 42 असेल। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे 42। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द ऑड वन आउट। काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांपैकी एक शब्द या गटात न बसणार आहे, तर तो शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर सर्वात आधी आपण हे शब्द वाचून घेऊया। पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर आणि बुक। तर हे 5 शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि याच्यापैकी गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे। तर याच्यामागे लॉजिक कोणते असू शकते, तर आपण बारकाईने वाचले तर लक्षात येईल की पेन, पेन्सिल, इरेजर आणि शार्पनर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण लिहिण्यासाठी वापरतो आणि ज्याच्यावर लिहितो ते आहे बुक। मग ती नोटबुक असेल किंवा साधे पुस्तक देखील असेल। तर हे जे आहेत ते स्टेशनरी टूल्स आहेत, तर बुक हे आहे ते आपण रीडिंगसाठी वापरतो किंवा या बुकवर लिहिण्यासाठी हे बाकीचे सर्व आयटम वापरतो। त्यामुळे ऑड वन जो आउट असेल तो शब्द असेल बुक। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे। क्वेश्चन नंबर 3, इफ इन अ सर्टन कोड ब्रिंग इज रिटन ॲज CSJOH, देन व्हॉट इज द कोड फॉर राईट। हे कोडिंग डिकोडिंगवरती हा प्रश्न विचारलेला आहे। ब्रिंगसाठी जर आपण CHJOH या प्रकारचा कोड वापरत असू तर राईटसाठी कोणता कोड वापरणार आहे। अल्फाबेटिकल ऑर्डरवरती अशा प्रकारचे प्रश्न असतात। यामध्ये प्रत्येक अल्फाबेट ही दुसऱ्या अल्फाबेटशी कशा प्रकारे कनेक्ट आहे याच्यावरती हा प्रश्न आधारलेला असतो। तर अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रश्न सॉल्व करतो ना, त्यावेळी प्रत्येक अल्फाबेट A पासून Z पर्यंत आणि त्याचे नंबरिंग म्हणजे 1 पासून 26 पर्यंत कोणत्या अल्फाबेट आहे कोणत्या नंबरवरती आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। अशा प्रकारची जर अरेंजमेंट आपल्याला करता आली रफ पेपरवरती तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करणे खूप सोपे होऊन जाते। तर आपण इथे बघूया, B साठी त्यांनी C घेतलेला आहे। म्हणजे आपण जर इथं पाहिलं B आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी C घेतलेला आहे, म्हणजे +1 ॲड केलेला आहे त्या नंबरसाठी। त्यानंतर R साठी S वापरलेला आहे। R कुठे आहे, इथे आहे, तर या R साठी त्यांनी S वापरलेला आहे, म्हणजे इथे देखील +1 ॲड केलेला आहे। त्यानंतर I साठी J वापरलेला आहे। इथे I आहे, इथे J आहे, म्हणजे इथे देखील +1 ॲडिशन केलेलं आहे। त्यानंतर N साठी O वापरलेला आहे, N इथं आणि O इथं, म्हणजे इथे देखील +1 आहे। आणि G साठी H वापरलेला आहे, तर इथे G आणि इथे H, इथे देखील +1चं ॲडिशन आहे। त्यामुळे यांच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटमध्ये +1चं ॲडिशन करून हा शब्द किंवा हा कोड तयार केलेला आहे। हेच जर लॉजिक +1चे आपण राईटसाठी वापरले तर W नंतर +1 केल्यानंतर आपल्याला X येणार,
आर नंतर +1 केल्यानंतर एस येणार, आय नंतर +1 केल्यानंतर जे येणार, टी नंतर +1 केल्यानंतर यू येणार आणि ई नंतर +1 केल्यानंतर एफ येणार. त्यामुळे व्हाईटसाठी आपल्याला कोड मिळतो XSJUF, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4. ट्री इज रिलेटेड टू फॉरेस्ट इन द सेम वे सोल्जर इज रिलेटेड टू ? तर हे रिलेशनवरती आधारित प्रश्न आहेत. ज्या प्रकारे ट्रीचे फॉरेस्टशी रिलेशन आहे त्याच प्रकारे सोल्जरचे कशाशी रिलेशन आहे ते आपल्याला शोधायचे आहे. तर या प्रश्नामध्ये ट्रीपासून काय तयार होतं, तर ट्रीजपासून फॉरेस्ट तयार होतं. त्याच प्रकारे सोल्जरपासून काय तयार होईल, तर सोल्जरपासून तयार होईल आर्मी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. किंवा अदर वे जर आपण विचार केला की फॉरेस्टमध्ये काय असते, तर फॉरेस्टमध्ये असतात ट्रीज. त्याचप्रमाणे सोल्जर कशामध्ये असतात, तर सोल्जर्स असतात आर्मीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप? म्हणजे हा देखील गटात न बसणारा शब्द या प्रकारचाच क्वेश्चन आहे. इथे आपल्याला एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि या नंबर सिरीजपैकी कोणता नंबर याच्यामध्ये फिट होत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना सर्व जी सिरीज आहे, सर्व नंबर्स आहेत ते नीट एकदा वाचून घ्यायचे आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 11 असेल किंवा 13 असेल, या मूळ संख्या आहेत किंवा आपण त्याला काय म्हणतो प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे अशा संख्या आहेत की ज्यांना फक्त त्याच संख्येनं भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. मात्र 8 नंबर आहे किंवा ही संख्या आहे 8 ही संख्या, त्याला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो. ती प्राईम संख्या नाही आहे किंवा प्राईम नंबर नाही आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. क्वेश्चन नंबर 6. इफ मँगो इज कोडेड ॲज 13, 1, 14, 7 आणि 15, व्हॉट इज द कोड फॉर ॲपल? तर हा देखील कोडिंग डिकोडिंगवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर मँगो या शब्दासाठी आपल्याला हा एक कोड दिलेला आहे 13, 11, 4, 7, 15. तर ॲपलसाठी कोणता कोड असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर यासाठी देखील आपल्याला अशा प्रकारची अरेंजमेंट जर असेल तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवणं खूप सोपं होऊन जातं. कसं ते आपण बघूया. एमसाठी त्यांनी कोणता आकडा वापरलेला आहे तर बघा 13 वापरलेला आहे. म्हणजे एम हे 13 नंबरचं लेटर आहे म्हणून एमसाठी 13 वापरलेलं आहे. त्याच्यानंतर एसाठी त्यांनी 1 वापरलेला आहे कारण ए हा 1 नंबरचं लेटर आहे. त्याच्यानंतर एनसाठी काय वापरलेलं आहे तर 14. एन हे 14 क्रमांकावर आहे त्यामुळे एनसाठी 14 वापरलेलं आहे. त्याच्यानंतर जीसाठी 7 वापरलेलं आहे. हे बघा G7 सेम नंबरचा कोड त्यांनी यूज केलेला आहे. सेम नंबरच्या लेटरला सेम नंबरची संख्या. त्यानंतर ओसाठी 15 म्हणजे ओ ही संख्या 15व्या नंबरवर आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. त्यामुळे सेम कोड. त्यामुळे हा जो मँगोपासून कोड बनवलेला आहे तो त्या लेटर्सचे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कितव्या क्रमांकावरती लेटर आहे त्याचीच कोडिंग आहे. त्यामुळे सेम जर ॲपलसाठी आपण पाहिलं तर एसाठी 1 येईल, पीसाठी 16 येईल, 2 वेळा पी आहे त्यामुळे 2 वेळा 16 येईल. त्याच्यानंतर एलसाठी 12 येईल आणि ईसाठी 5 येईल. त्यामुळे ही जी संख्या बनेल तो आपला कोड असेल ॲपलसाठी 1, 16, 16, 12, 5. त्यामुळे या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1, 1, 16, 16, 12 आणि 5 पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी देखील जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव अपेक्षित असतो जेणेकरून तुमची ही जी थिंकिंग प्रोसेस आहे किंवा हे जे कोडिंगचं डिकोडिंग तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. फाइंड द मिसिंग नंबर इन द सिरीज. तर आपल्याला पुन्हा एकदा ही नंबर सिरीज दिलेली आहे आणि या सिरीजमधील या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशा प्रकारच्या सिरीजमध्ये देखील प्रत्येक नंबरमध्ये काही ना काही कनेक्ट असतो. तो कनेक्ट आपल्याला शोधायचा असतो. आता जर आपण ही नंबर्स इथे लिहून घेतले 3, 9, 27 क्वेश्चन मार्क आणि 243.
तर हे नंबर बारकाईने पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की 3 × 3 9, 9 × 3 27 आणि 27 × 3 जर आपण केलं तर आपल्याला 81 मिळेल आणि 81 × 3 जर आपण केलं तर आपल्याला 243 मिळेल. त्यामुळे क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी जी संख्या असेल ती असेल 81. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग डायग्रॅम्स करेक्टली रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप अमॉंग बर्ड्स, क्रोज अँड ॲनिमल्स. तर हा प्रश्न वेन डायग्रॅमवरती अपेक्षित आहे आणि आपल्याला बर्ड्स, क्रोज आणि ॲनिमल्स या तिघांमध्ये कोणत्या प्रकारचं रिलेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर हे क्रोज जे आहेत किंवा कावळे ते बर्ड्सचा भाग आहेत, म्हणजे ते पक्षी आहेत, आणि पक्षी हे ॲनिमल किंगडमचा भाग आहेत. त्यामुळे अशा प्रकारची वेन डायग्राम येणं अपेक्षित आहे. म्हणजेच क्रोज हे बर्ड्सचा भाग आहेत, बर्ड्स हे ॲनिमलचा भाग आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 9. इफ A इज कोडेड ॲज 1, B इज कोडेड ॲज 2, सेम Z इज कोडेड ॲज 26, देन व्हॉट इज द टोटल व्हॅल्यू ऑफ द वर्ड हाय. जर A साठी 1 ही व्हॅल्यू, B साठी 2, म्हणजे सेम ज्या नंबरला त्या अल्फाबेट्स आहेत तोच नंबर जर त्याच्यासाठी कन्सिडर केला तर हाय ह्या शब्दाची व्हॅल्यू काय असेल, म्हणजे हे जे लेटर्स आहेत 4 HIGH त्यांच्यातील जो नंबर असेल त्यांची ॲडिशन केल्यानंतर काय व्हॅल्यू येईल असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपण बघूया, इथे देखील आपण सेम अरेंजमेंट करून घेतलेली आहे. याच्या आधारे आपल्याला उत्तर काढायला खूप सोपं जाईल. Hचा नंबर आहे 8, Iचा नंबर आहे 9, Gचा नंबर आहे 7 आणि Hचा नंबर आहे 8. तर ह्या जे टोटल व्हॅल्यू ॲडिशन आपण केली, Hची 8, Iची 9, Gची 7 आणि परत Hची 8, तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आहे 8 आणि 8 16 आणि 9 25 आणि 7 32. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल 32 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 10. A इज द ब्रदर ऑफ B, B इज द डॉटर ऑफ C, व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ A टू C. तर हा रिलेशनशिपवरती प्रश्न विचारलेला आहे, फॅमिली रिलेशन्सवरती. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील खूप सोपे असतात, फक्त ते आपल्याला मांडून घ्यायचे असतात आणि त्या आधारे आपण सोडवू शकतो. आता कसे ते बघूया. A हा Bचा भाव आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे A हा भाव आहे, म्हणजे A हा मेल आहे, तर अशा प्रकारचं चिन्ह आपण करू शकतो. हा मेल आहे आणि हा ब्रो, तर आपण असं ब्रो लिहूया. त्यानंतर B इज द डॉटर ऑफ C, म्हणजे B ही मुलगी आहे, अशा प्रकारचं चिन्ह देऊया, फिमेल. कोणाची मुलगी, तर Cची मुलगी, मग C इथे, बरोबर. तर आपल्याला आता काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द रिलेशन ऑफ A टू C. मग Aचे Cची काय रिलेशन आहे. जर B ही Cची मुलगी असेल आणि हा Bचा जर A भाव असेल तर A देखील Cचा मुलगाच झाला ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11. अ मॅन पॉइंटिंग टू अ गर्ल सेड शी इज द डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. हाऊ इज द गर्ल रिलेटेड टू द मॅन. तर हा प्रश्न देखील फॅमिली रिलेशनवरतीच आधारित आहे, परंतु हा सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. जर आपण नीट व्यवस्थित जर विधान वाचलं तर आपल्या लक्षात येईल की मॅन पॉइंटिंग टू अ गर्ल, एक माणूस एका मुलीकडे बोट दाखवून म्हणतोय की शी इज द डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. जर त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असेल, तर तो माणूस स्वतःच असेल, आणि त्याची मुलगी म्हणजे कोण झाली, तर त्याची डॉटर झाली ना. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉटर हे. क्वेश्चन नंबर 12. इफ ऑल ओवेल्स आर रिमूव्ड फ्रॉम द वर्ड इक्वेशन, हाऊ मेनी लेटर्स रिमेन. जर इक्वेशन या शब्दातून सर्व वोवेल्स म्हणजे स्वर काढून टाकले तर कोणते लेटर्स राहतील, हा आपण शब्द आधी लिहूया. E, Q, U, A, T, I, O, N. तर याच्यापैकी वोवेल्स म्हणजे काय, तर A, E, I,
ओ आणि यू हे शब्द आहेत ते स्वर आहेत किंवा व्होवेल्स आहेत इंग्लिशमधील, तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. काढूया. ई गेला, यू गेला, ए गेला, आय गेला, ओ गेला. तर कोणते लेटर्स राहतात? तर क्यू एक राहिला, टी एक राहिला आणि एन एक, म्हणजे 3 लेटर्स फक्त राहतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 3 हे. क्वेश्चन नंबर 13. मिरर इमेज ऑफ द वर्ड बॉन्ड विल बी. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये येतात की बॉन्ड हा शब्द मिररमध्ये आपण पाहिला तर तो कसा दिसेल. तर आपण बघूया. BOND बॉन्ड, आणि इथे जर आपण मिरर लावला तर तो कसा दिसेल. तर डी अशा प्रकारे दिसेल, एन अशा प्रकारे दिसेल, ओ असा आहे असाच दिसेल आणि बी अशा प्रकारे दिसेल. तर हे जे कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपले उत्तर असेल. तर शोधूया. डी आहे, एन आहे, ओ आहे आणि बी. बीसाठी आता मला सिम्बॉल तसा सापडला नाही, त्यामुळे मी हे सिम्बॉल वापरलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण जेव्हा सोडवतो ना तेव्हा पटकन करून बघायचं, किंवा इमॅजिन होत असेल तर इमॅजिनसुद्धा करू शकता, पण अशा प्रकारे जर सॉल्व्ह केलं तर ॲक्युरेसी खूप जास्त राहते. क्वेश्चन नंबर 14. इफ साऊथ इज कोडेड ॲज 13286, नॉर्थ ॲज 93586, देन व्हॉट इज द कोड फॉर SNORT. स्नॉर्टसाठी कोणता कोड असेल ते शोधायचा आहे. तर हा प्रश्न कोडिंग डिकोडिंगवरती विचारलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला तो कोड काय आहे किंवा त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे किंवा सिमिलॅरिटी काय आहे दोन्ही शब्दांमध्ये ती शोधायची असते. त्यासाठी आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. SOUTH. साऊथसाठी कोड दिलेला आहे 13286. त्याच्यानंतर नॉर्थसाठी दिलेला कोड आहे आपल्याला 9358 आणि 6. तर ह्या दोन्ही शब्द आणि त्याचे कोड जर पाहिले तर लक्षात येईल. Hसाठी 6 आहे, Tसाठी 8 आहे, तो सेमच आहे. Oसाठी 3 आहे, तो देखील सेम आहे. मग Hसाठी 1, Uसाठी 2, Nसाठी 9 आणि Rसाठी 5 आहे. तर आपल्याला या स्नॉटसाठी कोणता आहे ते शोधायचं आहे. तर Hसाठी 1 आहे, Nसाठी 9 आहे, Oसाठी 3 आहे, Rसाठी किती आहे? Rसाठी 5 आहे आणि Tसाठी आहे 8. त्यामुळे 19358 हा जो कोड आहे तो SNORTसाठी असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 15. फाइंड द मिसिंग नंबर इन द मॅट्रिक्स. तर आपल्याला हे मॅट्रिक्स दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक नंबरमध्ये काही ना काही रिलेशन आहे आणि ते रिलेशन आपल्याला शोधायचं आहे आणि त्या आधारे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येईल ते फाइंड करायचं आहे. जर आपण ह्या आडवे रोज पाहिले तर आपल्या लक्षात येईल की 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6, 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9, 4 दुनी 8 आणि 4 त्रिकून 12. त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2, 8 हे त्याचे उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 16. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द ऑर्डर इन विच दे वुड अपियर इन द डिक्शनरी. तर आपल्याला 5 शब्द दिलेले आहेत. किंग, शेड्यूल, स्कीम, आर्मी आणि डॉक्टर. आणि यातनं आपल्याला डिक्शनरीमध्ये त्यांचा अल्फाबेटिकल ऑर्डर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे अरेंज करायचा आहे. तर सर्वात पहिले लेटर काय आहे? ए. त्यामुळे ए पासून सुरुवात होणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे आर्मी हा. त्यामुळे हा पहिला नंबरला असेल. त्यामुळे 4 हा क्रमांक आर्मी पहिल्या नंबरला आला. त्याच्यानंतर ABCD. डी हा शब्द, डी पासून डॉक्टर, त्यामुळे हा दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द असेल. त्याच्यानंतर काय आहे? एस आधी येणार का के आधी येणार? तर के आधी येणार. त्यामुळे किंग हा पहिल्या नंबरचा शब्द इथे येईल. त्यानंतर शेड्यूल आणि स्कीम याच्यामध्ये अगोदर कोणता येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे जर बघितलं तर SCHE आणि SCHE दोघांमध्ये सेम आहे. म्हणजे त्याच्यानंतर येणारा शब्द डी आपल्याला शोधायचा आहे. डी किंवा एम याच्यापैकी कोणता आधी असेल? तर आपल्याला माहिती आहे डी ह्या आधी असेल. त्यामुळे शेड्यूल हा शब्द आधी येईल आणि त्याच्यानंतर स्कीम हा शब्द येईल. त्यामुळे 4, 5, 1, 2, 3 हा पर्याय योग्य उत्तर असेल. हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे याचे उत्तर असेल हे. क्वेश्चन नंबर 17. चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट.
म्हणजे हे 4 पर्याय आहेत, याच्यापैकी एक पर्याय याच्यामध्ये फिट बसत नाही, म्हणजे तिघांचे लॉजिक सेम आहे आणि एकाचे वेगळे आहेत. म्हणजेच गटातनं बसणारा शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे. तर स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल आणि सर्कल आपल्याला दिलेलं आहे. तर आपण यांची डायग्रॅम काढून घेऊया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. स्क्वेअर असतो असा, रेक्टँगल असतो असा, ट्रायंगल असतो असा आणि सर्कल असतो असा. तर याच्यामध्ये बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी इथे, इथे आणि इथे, म्हणजे स्क्वेअर, रेक्टँगल आणि ट्रायंगलमध्ये कोन तयार होतोय, पण सर्कलमध्ये कोन नसतो किंवा अँगल नसतो. तर त्या लॉजिकच्या आधारे आपला पर्याय क्रमांक 4 सर्कल हा ऑड मॅन आउट होईल किंवा डिफरंट आहे या तिघांच्यापेक्षा, कारण तिघांमध्ये अँगल आहेत या तिघांमध्ये, तर सर्कलमध्ये अँगल नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 18, कंप्लीट द ॲनालॉजी. हा देखील रिलेशनवरती प्रश्न आहे. फूटचे रिलेशन टो सोबत आहे, तर हँडचे रिलेशन कशासोबत असेल? फूट म्हणजे पाय, पायाला ज्याप्रमाणे टोज म्हणजे पायाची बोटे असतात त्याप्रमाणे हाताला काय असते, तर हाताला असतात फिंगर्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारचे रिलेशनवरती प्रश्न असतात, त्याच्यातील फक्त आपल्याला लॉजिक शोधायचे असते पहिल्या जोडीतील. ते एकदा लक्षात आलं की त्यानंतर उत्तरापर्यंत जायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. क्वेश्चन नंबर 19, इफ इन अ सर्टन लँग्वेज फ्लॉवर इज रिटन ॲज GMPXFS, देन हाऊ इज गार्डन रिटन? आता हा प्रश्न पाठीमागे घेतलेल्या प्रश्नासारखाच आहे, फक्त तुमची प्रॅक्टिस व्हावी ह्या उद्देशाने हा प्रश्न घेतलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेमध्ये कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला तर तुमचं सोल्युशन तयार असेल. तर आपल्याला माहीत आहे एप नंतर +1 केलं की G येणार, L नंतर M येणार, O नंतर P येणार, W नंतर X येणार, E नंतर F येणार आणि R नंतर S येणार. म्हणजे +1 केल्यानंतर प्रत्येक लेटरमध्ये हा शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे गार्डनमध्ये देखील G मध्ये +1 केलं की H, A मध्ये +1 केल्यानंतर B, R मध्ये +1 केलं की S, D नंतर E, E नंतर F आणि N नंतर O. त्यामुळे HBSEFO म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा परीक्षेत येतात ना, त्यावेळी अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एकतर +1 असेल, +2 असेल, +3 असेल किंवा -1 असेल, -2 असेल, -3 असेल. तर हे जे लॉजिक आहेत ना, हे कॉमन लॉजिक आहेत. म्हणजे बऱ्याच वेळी मॅक्झिमम टाईम्समध्ये अशा प्रकारच्या पॅटर्न त्याच्यामध्ये आढळून येतो आणि या प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सुरुवात +1, +2, +3 किंवा -1, -2, -3 आहे का हे पटकन बघायचं आणि त्याच्या आधारे आपण उत्तरापर्यंत पटकन पोहोचू शकतो. क्वेश्चन नंबर 20, फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज. तर आपल्याला नंबर सिरीज दिलेला आहे आणि याच्यामध्ये क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण नंबर लिहून घेऊया. हा देखील खूप सोपा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल, 1चा वर्ग 1च असतो, 2चा वर्ग 4 असतो, 3चा वर्ग 9 असतो, 4चा वर्ग 16 असतो, 5चा वर्ग हा 25 असतो. त्यानुसार इथे येणार असेल 6चा वर्ग आणि तो असेल 36. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. अशा प्रकारच्या सिरीजवर जेव्हा प्रश्न येतो ना, त्यावेळी एकतर त्याच्यामध्ये जो गॅप आहे नंबर्समध्ये तो बघायचा पटकन, त्याच्यामध्ये काय आपल्याला कनेक्ट आढळतोय का, किंवा वर्ग बघायचा किंवा मग घन बघायचा. तर या 2-3 प्रकारामध्येच बऱ्यापैकी उत्तर आपल्याला मिळून जातं. क्वेश्चन नंबर 21, चूज द वर्ड विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. हा देखील गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला. आयर्न, कॉपर, झिंक, मर्क्युरी आणि ॲल्युमिनियम. तर याच्यामध्ये कोणता शब्द आहे जो गटामध्ये बसत नाही आहे? तर आयर्न असेल, कॉपर असेल, झिंक असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा मर्क्युरी असेल, हे सर्व मेटल्स आहेत, म्हणजे धातू आहेत. परंतु याच्यापैकी जर पाहिलं तर मर्क्युरी हा जो धातू आहे तो रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतो
आणि बाकीचे जे आहेत ना, आयर्न, कॉपर, झिंक आणि ॲल्युमिनियम हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात रूम टेम्परेचरला. त्यामुळे याच्यापासून वेगळा निघतोय तो मर्क्युरी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 22. व्हॉट कम्स नेक्स्ट इन द सिरीज. हा देखील नंबर सिरीजवरती प्रश्न आहे. हा देखील सोपा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय कनेक्ट असेल तर 5 दूनी 10 इंटू 2 केलं की येतं आहे 10 दूनी 20 इंटू 2, 20 दूनी 40 इंटू 2 म्हणजे 40 दूनी 80. तर 80 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23. इन अ सर्टन कोड ड्रीम इज रिटन ॲज BPCYK. हाऊ इज स्लीप रिटन इन दॅट कोड. तर ड्रीमसाठी आपल्याला हा कोड दिलेला आहे. तर स्लीपसाठी कोणता कोड असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये पाहिलं तर डीसाठी B हा कोड दिलेला आहे. म्हणजे डीमधून -2 केलं की हा कोड आपल्याला मिळतो आहे B. आरसाठी सेम P दिलेला आहे. म्हणजे R इथं आहे, त्याच्यापासून सेम -2 केलं तर P येत आहे. म्हणजे या सिस्टीममध्ये -2ची अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. ईसाठी सेम -2 केल्यानंतर C, एसाठी सेम -2 केल्यानंतर Y आणि एमसाठी -2 केल्यानंतर K येत आहे. त्याचप्रमाणे स्लीपसाठी काय येणार आहे तर स्लीपसाठी एसमधून -2 ज्यावेळी आपण करतो त्यावेळी Q येणार आहे. एलमधून -2 केल्यानंतर J मिळणार आहे, त्यामुळे J येणार आहे. त्याच्यानंतर E हा लेटर आहे. ईमधून -2 केल्यानंतर C येणार आहे. 2 वेळा E असल्यामुळे 2 वेळा C घेऊया. त्याच्यानंतर P हा लेटर आहे. Pमधून -2 केल्यानंतर N येणार आहे. त्यामुळे हा कोड तयार होतोय QJCCN. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 24. इफ प्लस मीन्स मल्टिप्लिकेशन, मायनस मीन्स डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन मीन्स सबस्ट्रॅक्शन अँड डिव्हिजन मीन्स ॲडिशन, देन 12 - 4 × 2 इज क्वेश्चन मार्क. तर आपल्याला इथे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि त्यांचे मीनिंग्स चेंज केलेले आहेत आणि त्या आधारे आपल्याला हे जे समीकरण दिलेले आहे ते समीकरण शोधायचे आहे. तर आपण बघूया काय येतं आहे उत्तर. सबस्ट्रॅक्शनसाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ते आहे डिव्हिजन. म्हणजे 12 ÷ 4 येईल. मल्टिप्लिकेशनसाठी त्यांनी सांगितलेलं आहे सबस्ट्रॅक्शन, म्हणजे -2 येणार आहे. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचे आहे. 12 ÷ 4 3, 3 - 2 1. तर 1 हे याचं ॲन्सर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 25. कंप्लीट द सिरीज AZ BY CX आणि क्वेश्चन मार्क. तर ही सिरीज दिलेली आहे. त्याच्यामधील क्वेश्चन मार्कच्या जागी कोणते लेटर्स येतील ते आपल्याला शोधायचं आहे. तर त्याआधी सर्वात आधी आपल्याला AZ BY आणि CX मध्ये काय कनेक्ट आहे किंवा काय लॉजिक आहे ते शोधूया. तर ही जर आपण अल्फाबेट्स पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की पहिलं लेटर आहे A आणि लास्टचं लेटर आहे Z आणि यांचं कॉम्बिनेशन त्यांनी AZ हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरला सेम B आणि Y हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर CX थर्ड लेटर आणि सेम शेवटहून तिसरे लेटर X असे बनवलेलं आहे. म्हणजे याच्यानंतरचा जो येईल नंबर तो असेल D आणि W यांचा. त्यामुळे D आणि W हे आपलं उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26. विच नंबर इज मिसिंग. तर पुन्हा एकदा नंबर सिरीजवरती हा प्रश्न आहे. आपल्याला काही नंबर दिलेले आहेत ते नंबर आपण लिहून घेऊया. तर या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते आपण शोधूया. तर 16 × 2 + 1 केलं की 33 येणार आहे. त्याचप्रमाणे 33 × 2 + 1 केलं की 67 येणार आहे. 67 × 2 जर केलं तर 134 + 1 केलं की 135 येणार आहे. त्याचप्रमाणे 135 × 2 जर केलं
तर येणार 270 प्लस 1 केल्यानंतर येणार आहे 271. मग आपले उत्तर हेच असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 271 हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 27, फाइंड द ऑड वन आउट. तर पुन्हा एकदा हा गटात न बसणारा शब्द या प्रकारचा प्रश्न आहे. तर इथे सर्कल, ट्रँगल, रेक्टँगल आणि क्यूब हे शब्द आहेत आणि याच्यापैकी गटात न बसणारा कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. डायग्राम काढूया. सर्कल, ट्रँगल, रेक्टँगल आणि क्यूब. आता या जर ट्रायग्राम नीट पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की सर्कल असेल, ट्रायंगल असेल किंवा रेक्टँगल असेल तर हे सर्व 2D फॉर्मॅटमध्ये आहेत आणि हा जो क्यूब आहे हा क्यूब मात्र 3D स्ट्रक्चरमध्ये असतो. त्यामुळे याच्यातील ऑड मॅन जो आउट असेल तो असेल क्यूब. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 28, विच वर्ड कॅनॉट बी फॉर्म्ड फ्रॉम द वर्ड फोटोग्राफ. तर फोटोग्राफ या शब्दापासून किंवा या शब्दातील लेटर्सपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारला जातो. तर एक शब्द दिला जातो आणि त्याच्यापासून कोणता शब्द पर्यायांपैकी तयार होत नाही असं विचारलं जातं. तर ग्राफ होऊ शकतो का? तर हो, हा शेवटचा अक्षर बघा ग्राफ आहे त्यामुळे हा होतो. पाथ होऊ शकतं का? तर पी आहे, ए आहे, टी देखील आहे आणि एच देखील आहे त्यामुळे हा देखील होऊ शकतो. फोटो होऊ शकतो का? तर हो, हा पहिले 5 लेटर बघा फोटो त्यामुळे हा देखील होऊ शकतो. ट्रॉफी होऊ शकतो का? तर आपण नीट पाहिलं तर हा वाय जो आहे तो फोटोग्राफ ह्या लेटरमध्ये कुठेच नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ट्रॉफी हा शब्द याच्यापासून तयार होऊ शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 29, इफ मुंबई इज कोडेड ॲज धिस नंबर, व्हॉट विल बी द कोड फॉर दिल्ली अँड अज्युम A is equal to 1, B is equal to 2, like that Z is equal to 26. म्हणजे ह्या प्रश्नातच आपल्याला उत्तर दिलेलं आहे की ए साठी 1 पकडायचा आहे, बी साठी 2 आणि झेड साठी 26. मुंबईसाठी हा कोड तयार होतोय तर दिल्लीसाठी कोणता कोड तयार होईल? तर आपल्याला माहीत आहे एम हे 13 नंबरचे लेटर आहे इथे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर यू हे 21 नंबरचे लेटर आहे त्यामुळे इथे 21 आहे. त्याच्यानंतर एम परत 13 नंबरचे आहे 13 नंबर. बी हे 2nd नंबरचे आहे, ए हे 1st नंबरचे आणि आय हे 9 नंबरचे. त्यानुसार हा कोड तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीसाठी काय तयार होईल तर ते बघूया. डी साठी 4 असेल, ई साठी 5 असेल, त्याच्यानंतर एल साठी 12 असेल, एच साठी 8 असेल आणि आय साठी 9 असेल. त्यामुळे 4, 5, 12, 8, 9 हा कोड तयार होतोय. म्हणजेच आपले उत्तर असेल 4, 5, 12, 8, 9 पर्याय क्रमांक 3 हे. तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा कंसामध्ये आपल्याला अतिरिक्त माहिती दिलेली असते ना तेव्हा सोडवायला जास्त सोपे जातात. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ती आधी बघायची आणि त्याच्यानुसार मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 30, व्हॉट इज द अँगल बिटवीन अवर अँड मिनिट हँड ॲट 3:30. तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. घड्याळामधील 2 काटा, तास काटा असेल आणि मिनिट काटा असेल तर यांच्यामधील 3:30 कोणता कोण तयार होईल हा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलेच्या आधारे उत्तर येईल 11/2m - 30h हा. तर याच्यामध्ये आपण किमतीपूट केल्या तर त्यानुसार आपले उत्तर येऊ शकते. तर आपण किमतीपूट करूया. 11/2 m म्हणजे किती मिनिट तर 30 मिनिट आणि 30 × h किती तास तर 3 तास. 3 वाजून 30 मिनिटांनी. तर हे आपण सॉल्व करूया. हे 15 इथे येणार 165 - 90 म्हणजेच उत्तर येणार 75 डिग्री. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारचा फॉर्म्युला यूज करून आपण परीक्षेमध्ये कमीत कमी वेळामध्ये याचे उत्तर काढू शकतो. तर अशा प्रकारे 30 प्रश्न आपण पाहिले. अतिशय सोपे प्रश्न होते, फार काही अवघड प्रश्न नव्हते.
परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच येतात, परंतु काही प्रश्न डिफिकल्टी लेवल जास्त असलेले देखील येतील. तर त्या प्रकारचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण पेपरमध्ये सोडवतो त्यासाठी आपला जास्तीत जास्त सराव असणे आवश्यक असतो. त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा. तरच तुमचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल आणि जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळामध्ये तुमचे सोडवून होतील. आणि त्याचबरोबर तुमची प्रश्न बरोबर येण्याची ॲक्युरेसीसुद्धा वाढेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.